नमस्ते भाऊ. महापालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एकदा बोलणं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ करतोय. खरं सांगायचं तर इतकी मचमच झालेली आहे सगळीकडं की कोण आपला, कोण दुसऱ्याचा आणि कोण तिसऱ्याचा हे काय कळायला मार्ग नाही आहे. जो तो उठतो तो फक्त आणि फक्त निवडून यायसाठी काय करता येईल ह्याच्यासाठी झटताना दिसतो. त्याच्या डोक्यात हे नाही आहे की आपण निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करू शकतो किंवा जो पक्ष जनतेसाठी करू शकतो त्या पक्षाकडून आपण निवडणूक लढवावं, असं काही नाही. एकच तिकीट मिळलं पाहिजे, मग ते कोणत्या का पक्षाचं असाना. कारण निवडणुकीच्या या बाजारात तिकिटाला लय महत्त्व आहे. मग हे तिकीट प्रसंगी आता काय प्रसंगी काय काय करून मिळवलं जातं हे सांगायला लावू नका, कारण ते सगळं ऐकण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं प्रश्न असा आहे फक्त की निवडणुकीच्या ह्या रिंगणात उभे राहिलेले लोक हे खरंच आपल्या वॉर्डाचं काम करणार आहे का हे ओळखायला शिकलं पाहिजे आपण. आता ते कसं सिम्पल आहे. जे स्टँडिंग उमेदवार आहेत, म्हणजे जे ऑलरेडी नगरसेवक आहेत आणि आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, असे त्यांनी आत्तापर्यंत आपल्या प्रभागात किती कामं केले आणि विशेष म्हणजे मंजूर कामं आहेत आणि तशीच्या तसे कामं केले का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि हे सापडणं लय अवघड आहे. त्याच्यामुळं त्याच्या खोलात जाऊ नका. एवढंच आहे, कामं केले का नाही एवढं तरी बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे स्टँडिंग उमेदवार आहेत हे फक्त निवडणुकीच्या पुरतेच तुमच्यासमोर उभे राहतात का, इतर वेळेला कुठं असते, यांचे धंदे काय आहेत, हे सगळं तपासा. आता आपण येऊ जे इच्छुक उमेदवार आहेत. तुम्हाला सांगतो, नगरमध्ये इच्छुकांची संख्या एवढी वाढलेली आहे की जे पक्षनेते त्यांच्या पुढं आता स्वतःला कुलूप बंद करून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी ती संख्या आहे. त्याला कोणी काय करू शकत नाही. लोकशाही आहे, ज्याला वाटेल ते उभा राहू शकतो, तिकीट मागू शकतो. पण मग राजकीय पक्षांपुढं प्रश्न उभा राहिलेला आहे की आता तिकीटं द्यायचे कुणाला. पण ते काय ते एवढं सिरियसली घेत नाहीत. जो पक्षनिधी जास्तीत जास्त देऊ शकतो किंवा पक्षाच्या हिताचे कामं करू शकतो, पक्ष नेत्याच्या हिताचे कामं करू शकतो, अशांना तिकीट मिळतं. नाही मिळत असं काय नाही. पण मग ह्याच्यामध्ये एकच आहे की जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे पैसे नाही पण काम करण्याची धमक आहे, त्याला तिकीट मिळेल का नाही मिळेल ह्याची काही गॅरंटी नसते. कारण तो मनी मसल आणि अजून काहीतरी आहे एक, त्याच्यामध्ये जर थोडाफार कमी झाला तर त्याचं तिकीट अवघड आहे मिळणं. पण सामान्य नगरकरांना अपेक्षा आहे ती अशाच प्रतिनिधींची, ज्यांच्याकडं फक्त जनतेचं काम करायचं आहे एवढीच मानसिक इच्छा आहे. आणि जे प्रस्थापित पक्ष आहेत आत्ताच्या निवडणूक रिंगणामध्ये, त्यांनी जर हा क्रायटेरिया लावला की जनतेचे कामं करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना तिकीट द्यायचं, तर तुम्हाला सांगतो त्या पक्षाची प्रतिमा तर उजळलच नक्की, पण शहराचं भाग्यही उजळलं. कारण त्यांच्या पुढं म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या पुढं काहीतरी एक त्यांनी ठेवलेलं आहे की बाबा हे असं करायचं आपण. पण दुर्दैव असं असतं की जो कोणी असेल त्याला एकदा खुर्चीचं पाणी लागलं की तो भविष्यात त्यांनी केलेले वायदे हे पूर्ण करील का नाही याची गॅरंटी देता येत नाही. त्याच्यामुळं मतदारांच्या हातात एवढंच आहे की तुमच्या दारात जो आलेला आहे त्याला आरपार बघा. तो इच्छुक असो नाही तर स्टँडिंग असो, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याचे धंदे काय आहेत, त्याच्या पोटापाण्याचे धंदे काय आहेत. एखादा 2 नंबरचे धंदे करून जर तुमच्या दारात आला आणि मला मत द्या म्हणला तर तुम्ही त्याला मत देणार आहे का? आणि देणार असेल तर ती सगळ्यात मोठी चूक करणार आहे. त्याच्यामुळं
सांगायचा उद्देश एवढाच आहे की जसं आपण बँकांमध्ये गेल्यावर KYC म्हणजे नो युअर कस्टमर, तसंच आपल्या दारात आलेल्या उमेदवाराच्या संदर्भात आपण चेक केलं पाहिजे की हा उमेदवार आपल्या प्रभागासाठी, शहरासाठी योग्य आहे का. एवढं बघा. बाकी पक्ष बाजूला राहून द्या, काय फरक नाही पडत ते पक्षांपेक्षाने. कारण हे कोणत्याच पक्षाचे नसते, ते कधीच गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा चांगले नेते गेले तेव्हाच पक्ष आणि त्याचे धोरणं गेले. त्याच्यामुळे आता फक्त आपला प्रभाग आणि आपण एवढं बघा. आपले समोर आलेले उमेदवार बघा, चांगले आहेत का, ते कामं करतील का. आणि हां, तुमचे कामं सांगायला विसरू नका की बाबा माझं हे काम शिल्लक आहे, ते काम शिल्लक आहे, एवढं करा, तेवढं करा. ते म्हणतील तुम्हाला करून देतो, सगळं म्हणतील. फक्त त्यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा चेक करा. आता कसा, हे अवघड गणित आहे भाऊ, इतकं सोपं नाही आहे. त्याच्यामुळं उमेदवार ओळखायला शिका आणि तसं मतदान करा. चला, परत भेटा नगरी यूट्यूब चॅनल. नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.